विश्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी। आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही। आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस। संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86। कराडसाठी 90 11 16 93 99। पलूस येथील खून प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत। आमदार उमा खापरेंनी वेधले सरकारचे लक्ष, सखोल चौकशीचे आदेश। पलूस येथील ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षण संस्थेचे संचालक संजय परांजपे यांच्या निर्गुण हत्येचे पडसाद आता थेट राज्य विधिमंडळात उमटले आहेत। या प्रकरणातील धक्कादायक बाबी आणि संशयास्पद पैलूंकडे लक्ष वेधत भारतीय जनता पक्षाच्या आमदार उमा खापरे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला। या प्रकरणाची केवळ वरवरची चौकशी न करता निष्पक्ष आणि सखोल तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली असून याची गंभीर दखल घेत विधान परिषदेत सभापतींनी संबंधित यंत्रणांना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत। आमदार उमा खापरे यांनी सभागृहात बोलताना तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर आणि गुन्ह्यातील संशयास्पद मुद्द्यांवर बोट ठेवले। या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाने गुन्ह्याची कबुली दिली असली तरी केवळ एकटा अल्पवयीन मुलगा इतकी निर्गुण हत्या करून मृतदेह जिन्याखाली कसा काय लपवू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावरून या खुनामध्ये केवळ तो मुलगाच नसून अन्य सहआरोपी किंवा पडद्यामागचे मोठे सूत्रधार असण्याचा दाट संशय त्यांनी व्यक्त केला आहे। केवळ कबुली जबाबावर समाधान न मानता या घटनेमागील खरे चेहरे समाजासमोर येणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। संजय परांजपे यांच्या हत्येमागे नेमका कोणता हेतू होता किंवा कोणते मोठे षडयंत्र होते याचा छडा लावणे तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान आहे। आरोपी अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुटता कामा नयेत, अशी ठाम भूमिका खापरे यांनी मांडली। तसेच मृत संजय परांजपे यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाची दखल घेत त्यांच्या कुटुंबियांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली। पलूस शहरात या घटनेमुळे आधीच भीती आणि संतापाचे वातावरण असताना आता हा मुद्दा राज्याच्या सर्वोच्च सभागृहात गाजल्याने तपासाला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर आणणे आणि दोषींना कठोरातील कठोर शिक्षा मिळवून देणे ही सर्वसामान्य नागरिकांची आणि मृताच्या नातेवाईकांची अपेक्षा आहे। आता शासन आणि पोलीस प्रशासन यावर काय ठोस कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। सांगली जिल्ह्यातील पलूस शिक्षण संस्थेचे संचालक संजय परांजपे यांचा दिनांक 18/3/2026 रोजी खून झाल्याची घटना घडल्याचे निदर्शनास आले। या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये अल्पवयीन युवकाने खुनाची कबुली दिली असल्याची बाब निदर्शनास आली। आरोपी खून करून जिन्याच्या खाली एकटाच मृतदेह लपवून कसा ठेवू शकतो ही बाब गुलदस्त्यातच आहे। त्यावरून कबुली दिलेल्या आरोपीसोबत आणखीन सह आरोपी असल्याचा संशय निर्माण होत आहे। खुनातील खरे चेहरे समाजापुढे येऊन व त्यांची सखोल चौकशी करून यामध्ये सहभागी असलेल्या अल्पवयीन युवकांसह सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृत संजय परांजपे यांचे बंधू उदय परांजपे यांनी केली आहे। भविष्यात असे खून होऊ नयेत या दृष्टीने या खुनामागे कोणता हेतू असू शकतो याची चौकशी करण्याची, तसेच खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना संरक्षण मिळावे आणि आरोपी अल्पवयीन असल्याने बालगृहातून बाहेर आल्यावर त्याचा निर्घुण कृत्याला पडद्याआड करण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिक जनतेकडून होत असल्याने यावरील आरोपीवर चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या सभागृहाच्या माध्यमातून मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडते। धन्यवाद।